नमस्कार प्रेक्षकांनो. इकडे प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये आता तुम्हाला पाहायला मिळेल की मुक्ताच्या तावडीत ही सावनी तुम्हाला सापडताना दिसणार आहे आणि त्याच विषयी आजचा भाग या ठिकाणी दाखवण्यात आला आहे. परंतु हा रिव्ह्यू पाहण्याआधी तुम्ही जर अजून माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करू शकता. अशाच मालिकेचे नवनवीन रिव्ह्यू या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. तर प्रेक्षकांनो, मालिकेत आता तुम्हाला पाहायला मिळेल की हे मुक्ता इथे किचनमध्ये काम करत असते आणि सावनी हॉलमध्ये बसलेली असते. तेवढ्यात त्या सागरचा फोन येतो आणि बोलते की मी खूप मोठा प्लॅन केलाय, तुम्हाला माझ्यासोबत यायचे. तेव्हा ही मुक्ता बोलते, काय प्लॅन आहे, तुम्ही आधी मला नीट सांगा. मी 2 तिकीट्स काढलेत, मूवीचा प्लॅन आहे, तुम्ही पटकन तयार व्हा आणि या. तेव्हा ती बोलते, नाही घरात खूप काम आहे, मूवीला 2-3 तास उशीर होईल. तेव्हा तो बोलतो, नाही कमी वेळेचा मूवी आहे आणि गर्दी पण नसेल. तेव्हा ती बोलते की इंटरव्हल आहे, परत ट्रॅफिक आलं, भरपूर वेळ जाईल, त्याच्यामुळे मी काही येत नाही. तेव्हा हा या ठिकाणी साखर प्रचंड भडकतो, बोलतो की हे तुझं नेहमीच आहे. आता मी जर तुम्हाला कॉफी प्यायला चला म्हटलं असतं, तुम्ही म्हटलं असतं घरीच या, आपण छानपैकी कॉफी बनवू. तुमच्यासाठी काही प्लॅन करायचं म्हटलं की तुम्ही हे असं करता. तेव्हा ही मुक्ता बोलते, उगाच तुम्ही चिडू नका, एक काम करा, मीरला फोन करा, तो फ्रीच असेल, तुम्ही पण सिंगल, तो पण सिंगल ना, तुम्ही जाऊन या. त्यानंतर आता मी तुमच्या सोबत कोणताच प्लॅन करणार नाही आणि रागाच्या भरात ठेवतो. आणि मग फोन ठेवल्यानंतर, सॉरी सागर, आज माझं एक मिशन आहे, त्याच्यासाठी मी करू शकत नाही. आणि मुद्दाम फोन ठेवून झाल्यानंतर ते फोन केल्याचं परत नाटक करते आणि बोलते की अहो सागर, ऐका, चिडू नका, काळजी करू नका, मी येते. आणि मी चेंज सुद्धा करत नाही, बघा आता लगेच निघाले आणि तिथून निघून जाण्याचं नाटक करताना दिसते. आणि इथे सावनी खुश होते, अरे वा, मुक्ता गेली, आता मला आयती संधी आहे. ती या मुक्ताच्या रूममध्ये जाते आणि दरवाजा लॉक केला तर लोकांनी विचारलं तर काय उत्तर देऊ, त्याच्यामुळे ती दरवाजा थोडासा उघडा ठेवते आणि ती पेनड्रॉप शोधण्यासाठी प्लॉटला हात घालते. आणि ते मुक्ता हे सगळं आपल्याला पाहताना तिला दिसत आहे. आणि ते मुक्ता विचार करते की परत या सावनीने माझा विश्वासघात केला. आणि मग हे इथे राजू म्हणजे फ्लॉवर पॉटच्या मधून ही पेनड्रॉइव काढण्याचा खूप प्रयत्न करते, पण या ठिकाणी हिचा हात अडकताना दिसतोय. आणि शेवटी ही मुक्ता तिकडे येते आणि या सावनीच्या कानाखालीच मारले, तू सुधारणार नाही, या घरामध्ये मी सगळ्या गोष्टी प्रूव्ह करत होते, परंतु प्रत्येक गोष्टी उलट्या पडत होत्या, सगळ्या गोष्टी चुकीच्या घडत होत्या, वाईट गोष्टी घडत होत्या, पण तुम्ही देवाची प्रार्थना करत होते, हे सगळं का होते, याचं कारण काय. तेव्हा मला समजलं नाही, पण आता समजतंय, हे सगळं तू केलंय, तू सगळं कट करत, तुला मी या घरात आश्रय दिला, राहायला जागा दिली, पण तू काय सुधारली नाही, तू त्याच लायकीची आहे. पळशाला कितीही आपण उगारलं ना तरी तो काय काळा तो काळच करतो. आता मी तुला सोडणार नाही, असं बोलते. तेवढ्यात ह्या भक्ताचा आवाज ऐकून घरातील सगळे येतात. सागर विचारतो, काय झालं. काही नाही, तो मला म्हटलं होतं ना, हा अभिषेक तो मला फसवतो, तो खूप नालायक आहे. आणि त्या अभिषेकला ही सावनी साथ देत नाही. तेव्हा काय बोलताय तुम्ही, परत तुझं तेच चालू झालं का. तेव्हा ही इंद्रा पण बोलते, हे तुझं काय चाललंय, कळतंय का तुला काय बोलते ते, परत तुझं रडगाणं चालू झालं का. तेव्हा नाही, मी तुम्हाला सगळं सांगते. मी आयुष्याकडे कळते ना, तेव्हा त्याने सगळं कबूल केलं होतं की मी या कोमलला फसवतोय. आणि त्या सगळ्यांची रेकॉर्डिंग ना मी या पेनड्राईव्हमध्ये ठेवली होती. आणि या पेनड्राईव्हमध्ये जे काय आहे ते इथे मी फ्लॉवर पॉट ठेवलं होतं. आणि त्यावेळेस मिहीर आणि हा लकी सुद्धा होता. मला माहिती आहे हे सावनी बाहेरून ऐकते आणि ती इकडे येणार म्हणजे येणार. आणि मी बाहेर गेल्यानंतर या फ्लॉवर प्लॉटमधून ते काढण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्याचा हात बघा या ठिकाणी अडकलाय. आणि हा सागरलाही टेन्शन येतं आणि ही इंद्रा पण भडकते, म्हणजे तू हे सगळं केलंय, माझ्या मुलीच्या आयुष्याची वाट लागली, आता मी तुला सोडणार नाही, असं बोलते. आणि या मुक्ताला बोलते की आता हिला घराबाहेर काढ इंद्रा. आणि मुक्ता मग या सावनीला हात धरून या ठिकाणी आपल्याला घराबाहेर काढताना दिसत आहेत. आणि या सावनीच्या नंतर लक्षात येते की हे सगळं तिचा भ्रम आहे, अफवा आहे आणि स्वप्न पाहते असं समजतं. यानंतर हे घाबरते, लवकर लवकर मला याच्यातून हात बाहेर काढला पाहिजे. मुक्ताने जर मला या अवस्थेत पाहिले ना तर माझं काही खरं नाही, माझा जीवच घेईल ती. आणि बाहेर ही मुक्ता हे सगळं पाहत असते या रेकॉर्डिंगच्या खोट्या जाळ्यात. आणि प्लॅनमध्ये ना ही सावनी चांगलंच अडकत चालली आहे, अडकली आहे. पण या सगळ्या गोष्टीमुळे एक तर कळलं, ह्या अभिषेक आणि सावनी एक टीम आहे.
आणि आता मला तशा गोष्टी या ठिकाणी करायला लागेल. आणि इथे सावनी खूप हात काढण्याचा प्रयत्न करते, परंतु हात काय त्या फ्लॉवर पॉटमधून निघत नाही. शेवटी मग काय करू काय करू विचार करते. त्यानंतर तिचं इथे तेलाच्या बाटलीकडे लक्ष जाते. हा, याने हात निघू शकतो. आणि मग ती तेल हातावर बोटावर त्या ठिकाणी फ्लॉवर पॉटच्या इथं ओतते आणि खूप प्रयत्न केल्यानंतर हात निघताना दिसतं आणि इथे खूप खुश होताना दिसते. या मुक्तीला या सावनीला अडकवणं आणि पकडणं खूप अवघड आहे. माझं काम तर झालं. आता ही मुक्ता पुन्हा एकदा तोंडावर पडणार आणि मजा येणार. आणि तेवढं हे सगळं ऐकून झाल्यानंतर, बोलून झाल्यानंतर ती इथे मुक्ता आतमध्ये येते आणि सावनी या ठिकाणी घाबरते. तेव्हा तू इथे काय करते असं मुक्ता सावनीला बोलते. काही नाही, असंच माझं काम होतं ना, मी माझ्या रूममध्ये गेले होते, पण तेलाची बाटली संपली. तेव्हा ही मुक्ता बोलते, "हो, म्हणूनच तुमच्या हाताला तेलाचं औषध आहे का?" "हो." "मग तेलाची बाटली मला लागत होती, पण तू घरात नाही आहे ना, रूममध्ये नाही. मग तुझ्या नकळत कसं घ्यायचं ना, म्हणून मग मी काय केलं नाही." तेव्हा ही मुक्ता बोलते, "बरोबर आहे. कोणी जर घरात नसेल तर त्यांच्या वस्तू घेऊन जाऊ नये. ते चुकीचं आहे. आणि मी परत आलो. माझं काहीतरी राहिलंच होतं आणि घरात कोणत्या गोष्टी चुकीच्या होऊ नये आणि चुकीचं घडू शकतं ना, लक्ष दिलं नाही तर, म्हणून मला लक्ष द्यावेच लागतं." तेव्हा ही सावनी म्हणते, "मला तुझ्या याच गोष्टी खूप आवडतात. खूप चांगलं करतेस तू." तेव्हा ती बोलते, "हो, करावंच लागतं. नाहीतर कधी मागून कोण माझं सुख हिरावून जाईल ना, कळणार पण नाही. त्यामुळे लक्ष ठेवावं लागतं." आणि मुक्ता तिकडे जाऊन तेलाची बाटली सावनीसमोर घेऊन येताना दिसत आहे. यानंतर हे मुक्ता बोलते, "तुम्हाला हेच हवं होतं ना तेलाची बाटली दाखवून?" तेव्हा, "हो, हेच हवं होतं." आणि ती बाटली घेते आणि थोड्या वेळाने मुक्ता बोलते की, "मला तुमची थोडी मदत लागते किचनमध्ये, याल का? कराल का?" तेव्हा ती हो बोलते आणि किचनमध्ये जाते आणि पापलेट वगैरे घेते आणि बोलते की, "मम्मीला ना पापलेट खायचे आणि चांगलं वाटणाचं आणि सगळ्या गोष्टीचं खायचं आहे. त्याच्यामुळे मला तर ते येत नाही, पण तू काहीतरी खाल्लं असेल, तू बनवलं असेल ना, त्याच्यामुळे तू मस्तपैकी वाटून बनव." तेव्हा ही बोलते, "असं बनवायचं? मिक्सरमध्ये वाटते ना." तेव्हा, "नाही, मग मला तसं आवडत नाही. मस्त स्वतः पाट्यावर वाटणं केलं ना, त्यांना तसं आवडतं, तू कर." तेव्हा ही बोलते, "मी तुलाच वाटते ना, तेच बरं होईल मनातल्या मनात." त्यानंतर बोलते, "मी आता इथून कशी काय सुटू? मी जर नकार दिला तर हिला माझ्यावर संशय येईल. मला काहीतरी करायला पाहिजे." पण ती काही करत नाही. शेवटी होकार देते आणि ते पाट्याने वरवंट्याने वाटताना दिसते. तेव्हा ही बोलते, "तुला अशीच पाहिजे. तू चुकीच्या लोकांशी पंगा घेतलाय. मी पण कोलीची सून आहे. तुझा कसा माज उतरवते ना ते बघ." असं या ठिकाणी ही विचार करताना मुक्ता दिसते आणि ही तोंड वाकडं करून का होईना नाईलाजाने पापलेट मस्त छानपैकी बनवताना आपल्याला दिसत आहे. आणि थोड्या वेळाने ही मुक्ता मग तिथून निघून जाते आणि बेडरूममध्ये या ठिकाणी तेवढ्यात हा सागरही आलेला असतो. आणि सागर खूप टेन्शनमध्ये आणि प्रत्यक्ष खूप चिडलेला असतो. चेअरवर बसलेला असतो. तेव्हा मुक्ता येते, "काय झालं? तुम्ही एवढं शांत का? चिडलायत का? डोकं दुखतंय का?" तेव्हा, "स्ट्रेस आहे का?" हेही विचारते. तेव्हा तो बोलतो, "कसलं स्ट्रेस? ऑफिस ते घर, घर टू ऑफिस एवढंच चालते ना. कसला स्ट्रेस असणार आहे? काय नाही स्ट्रेस वगैरे." तेव्हा ती बोलते, "काय झालंय? तुम्ही एवढं काय चिडलायत? नाराज आहात का? रागवलायत का? कोण काय बोललं का?" तेव्हा हा सागर तिच्याकडे रागाने बघतो. "जसं काय तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहीतच नाही. अशा का तुम्ही वागू नका. मी तुमच्यासाठी एवढा चांगला प्लॅन केला. तुम्ही तो स्पष्टपणे नकार देऊन तुम्ही आला नाहीत. आता यापुढे मी तुमच्यासाठी काहीच करणार नाही." म्हणून सागर खूप चिडताना आपल्याला दिसत आहे. यानंतर पुढे या ठिकाणी पाहायला मिळेल की, तुम्ही माझा पूर्ण प्लॅन स्पॉइल केला असं मुक्ताला बोलतो. "म्हणजे तुम्ही खरंच तिकीट काढले होते का काय?" असं मुक्ता सागरला विचारते. त्यावर तो बोलतो, "नाही, मी आधी खोटे तिकीट काढण्याचा प्रयत्न करत होतो, पण नाही निघाले म्हणून खरे निघाले." तेव्हा मुक्ता हसताना दिसतं. तेव्हा, "हसा नुसतं, तुम्ही हसा. तुम्हाला बाकी गोष्टीसाठी टाईम आहे, घरातलं काम करायसाठी टाईम आहे, त्या मिहिरबाकीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला टाईम आहे, मुलांचे होमवर्क करायला टाईम आहे. परंतु मी जर काही प्लॅन केला, कुठं जायचं म्हटलं, तेव्हा मात्र टाईम नाही आहे." आणि प्रचंड खूप चिडचिड करताना हा सागर दिसतो. त्यानंतर ही मुक्ता त्याच्या समोर येऊन माफी मागताना या ठिकाणी कान पकडताना दिसते. तेव्हा मग हा सागर पागळताना दिसतो आणि तिथे काही रोमॅन्टिक क्षण आपल्याला बघायला मिळत आहे. तर आता पाहू येणाऱ्या भागामध्ये अजून आपल्याला काही काही पाहायला मिळतं. आणि अशाच मालिकेचे नवनवीन प्रोमो, रिव्ह्यू आणि अपडेट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.